आज आपण तिसरा टॉपिक सुरू करतोय आपला. सो कन्सेप्ट ऑफ एंट्रॉपी आहे, क्लॉशियस थिअरम, क्लॉशियस इनइक्वॅलिटी, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रॉपी. सो अजून आपला सेकंड लॉच चालू आहे. जरी एंट्रॉपी जरी आपला वेगळा टॉपिक असला तरी दिस इज नथिंग बट सेकंड लॉ. त्यामुळे मी सेकंड लॉ सुरू होताना पण सांगितलं होतं, सेकंड टॉपिक सुरू होताना, की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड एंट्रोपी इज द वन ऑफ द आउटकम ऑफ सेकंड लॉ. त्यामुळे जेव्हा एंट्रॉपीची कन्सेप्ट आलेली आहे ती कन्सेप्ट वापरून पुन्हा आपण सेकंड लॉचं स्टेटमेंट लिहिणार आहे. आणि मग एंट्रॉपी वेगवेगळ्या त्याचं प्रिन्सिपल काय आहे इन्क्रीज ऑफ एंट्रॉपीचं, चेंजेस इन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस विथ एक्झाम्पल्स, एंट्रॉपी ऑफ द युनिवर्सबद्दल एक स्टेटमेंट आपण बघणार आहे. आणि मी एक एक्झाम्पल पण घेणार आहे. आय गेस मला कुठल्या युनिव्हर्सिटीचं आहे ते माहिती नाही, म्हणजे कुणी तो क्वेश्चन काढला आहे. आय गेस MIT किंवा स्टॅमफोर्ड युनिव्हर्सिटीचा आहे. ते आपण सॉल्व करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला त्याचा इसेन्स येईल की एंट्रॉपी इन्क्रीज होती म्हणजे काय होते ते आपण बघणार आहे. ओके, टेम्परेचर एंट्रॉपी डायग्राम. जसं आपण PV डायग्राम बघितला होता तसा T आणि S एंट्रॉपी आपण S या लेटरमध्ये दाखवतो. फॉर कार्नोट सायकल थर्ड लॉची सुरुवात होईल त्याच्यानंतर, हे एंट्रॉपीचा प्रकरण संपल्यानंतर. बट ॲक्च्युली इथंपर्यंत जो आपण एंट्रॉपी स्टडी करतो तो सगळं आपण सेकंड लॉज बघणार आहे. ठीक आहे, क्लॉशियस थिअरम एक बघणार आहे आपण. सेकंड लॉमध्ये क्लॉशियस स्टेटमेंट बघितलं होतं. सो त्यानं काही पुढचं जे त्याचं वर्क आहे त्यानुसार आपण बघणार आहे. सो लेट्स ड्रॉ वन PV डायग्राम. एक प्रोसेस आहे अशी काहीतरी. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे. ओके, याला नावं देऊ आपण. इथं इनिशियल कंडिशन आहे त्याला I म्हणतो आणि फायनल आहे त्याला F. सो अंडर दिस देर विल बी सम वर्क डन. बरोबर, PV डायग्राममध्ये काय आहे, द एरिया अंडर दिस कर्व इज कॉल्ड ॲज वर्क डन, किंवा एरिया अंडर जो कर्व असतो तो असतो आपला वर्क डन. बरोबर. सो ही प्रोसेस कशी आहे मला माहीत नाही, म्हणजे आयसोथर्मल आहे का ॲडेबॅटिक आहे. ठीक आहे, आयसोकोरिक किंवा बारीक तर नक्की नाही आहे, कारण प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही चेंज होते. पण ॲडेबॅटिक आणि आयसोथर्मल दोन्ही पण नाही आहे असं आपण कन्सिडर केलं तर आपल्याला वर्क डन काढण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो क्लॉशियस काय वर्किंग केलं बघा, त्याने एक नवीन कर्व ड्रॉ केला. एक्झॅक्ट डायग्राम नाही आहे अशी, थोडं वेगळे आहे. मी स्टेप्समध्ये करतो वेगवेगळ्या. हां, ओके. आता बघा, ह्या ज्या लाईन आहेत ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत टू व्ही ॲक्सिस, आपण असं कन्सिडर करणार आहे की त्या आयसोथर्मल आहेत. सो ह्याच्यामध्ये हीट एक्सचेंज इज पॉसिबल. ठीक आहे, हीट ह्याच्यातनं आत येते किंवा बाहेर जाते, आय डोंट नो. एकच कन्सिडर केलं आपण, समजा आत येते. आणि हे जे आहेत हे Q आहेत, Q आत येतो आणि म्हणजे T सेम आहे त्यांच्यामध्ये. आणि ज्या जास्त स्टीप आहेत त्या काय आहेत तर आयसोथर्मल लाईन्स आहेत, सॉरी ॲडेबॅटिक लाईन्स आहेत, ॲडेबिएट्स आहेत, म्हणजे ज्याच्यामधून हीट एक्सचेंज होत नाही, टेम्परेचर चेंज होऊ शकतं. सो जिथं हीट एक्सचेंज होते त्यांना समजा आपण नावं दिली. लेट्स से हा जो कर्व आहे हा ॲट T1 आणि दुसरा जो कर्व आहे तो आहे ॲट T2. ओके, आता असं कन्सिडर आपण केलेलं आहे की हा जो काही एरिया अंडर कर्व आपण बघितला ब्लू लाईननी, तसाच एरिया अंडर द कर्व ह्या कर्वमुळं पण आहे. म्हणजे काय आहे, त्याच्या ह्या लाईनच्या थोडा आत आहे थोडा बाहेर आहे, हा सेम असणार आहे खरं. आता हे माझं डायग्राम वेगळे आले, पण असं कन्सिडर आपण करूया की ह्याच्यामुळे जो काही एरिया आहे तो मी वेगळ्या पेननं दाखवतोय. हा जो काही एरिया अंडर द कर्व असणार आहे हा पण सेम असणार आहे. आणि आपण असं कन्सिडर करतोय की ही जी हीट आहे, हीट एक्सचेंज होती ह्या दोन प्रोसेसेसमध्ये, तेवढीच हीट टोटल जी काय आहे, किंवा ह्याला Q1 आणि Q2 म्हटलं तर ती जी काही आहे Q इक्वल टू Q1 प्लस Q2, एवढीच हीट जी आहे ती ओरिजिनल जी प्रोसेस आपण बघितली ब्लॅक लाईननं त्या प्रोसेसमध्ये होणार आहे. ठीक आहे, सो हे काय केलं आपण थोडक्यात
एक अल्टरनेटिव्ह घेतलं आहे आपण ओरिजिनल जी काय डायग्राम होती त्याला. समजा मी अजून एक तीच लाईन घेतो पण त्याच्यामध्ये वेगळे अजून एलिमेंट ॲड करतो. समजा ही मगासारखीच लाईन एक आहे, तर मी काय करतो त्याचे जे काय आहेत छोटे छोटे पार्ट करतो. म्हणजे हा असा पार्ट करतो. सपोज हे असं काहीतरी आहे. म्हणजे काय तर इनिशियल आणि फायनल ज्या केस आहेत त्याच्यामध्ये मी नंबर ऑफ काय करतो स्टेप्स वाढवत नेतो. आणि ज्या तुम्हाला व्हर्टिकल लाईन्स येतात ॲक्च्युली त्या व्हर्टिकल नाही आहेत, त्या थोड्याशा अशा कर्व आहेत, ॲडिबॅटिक कर्व आहेत. आणि ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या आयसोथर्मल आहेत. तिथं टेम्परेचर एक्सचेंज होत नाही, तिथं हीट एक्सचेंज होतं आहे. ठीक आहे. अशा मी नंबर ऑफ स्टेप्स ह्याच्या करू शकतो. बरोबर. म्हणजे आता समजा ह्याच लाईनला मी काय करतो बघा अगदी फाईन हे करतो. अशा पद्धतीनं काहीतरी त्याचा हे करतो आहे मी डिवाईड करतो आहे त्याला. सो त्यामुळं काय होईल आपण ह्याची जी काय वर्कडनची प्रोसेस आहे ती फाइंड आउट करू शकतो ॲडिबॅटिकला आणि आयसोथर्मल. असं एक सायक्लिक प्रोसेस समजा आपण घेतली. सपोज दिस इज वन सायक्लिक प्रोसेस आणि मग असं कसं ह्याला आय म्हणतोय मी, ह्याला एफ म्हणतोय. तर आपण काय करू शकतो सेम वेमध्ये ह्याला वेगळं आपण काय करू शकतो करू घेऊ शकतो. सपोज मी इथून स्टार्ट करतो. हे असं असं काहीतरी हे आहे प्रोसेस आहेत. ठीक आहे. आणि ह्याचा पण जो काय एरिया अंडर द कर्व असणार आहे तो एरिया अंडर द कर्व आणि ओरिजिनल जी ब्लॅक लाईन दिसते आहे त्याचा एरिया अंडर द कर्व असा आपला सेम आहे असं आपण कन्सिडर करणार आहे. और सपोज दिस इज कार्नॉट सायकल. ठीक आहे. सो का कार्नॉट सायकल आपण कन्सिडर करणार बिकॉज इट हॅज मॅक्झिमम इफिशियन्सी. कार्नॉट इंजिनची सायकल आहे. सो कार्नॉट सायकल आपण म्हटलं ह्याला. सो कार्नॉट सायकलमध्ये काय होतं बघा आपण इफिशियन्सी त्याची जी बघितलेली होती इफिशियन्सीच्या फॉर्म्युलावरून मी तुम्हाला हे डिराईव्ह करून दाखवतो. इफिशियन्सी इज इक्वल टू 1 अपॉन Q1 अपॉन Q2 म्हणतो मी इथं. दिस इज इक्वल टू 1 मायनस T1 अपॉन T2. एचच्या जागी मी 2 घेतलेला आहे आणि सीच्या जागी 1 घेतलेला आहे. सो वरचे हे जे आहेत दिस इज हीट एक्सचेंज ॲट कोल्ड रिझर्वायर, दिस इज हीट एक्सचेंज ॲट हॉट रिझर्वायर, दिस इज टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर अँड दिस इज टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर. पण आता ॲक्च्युअली इथं रिझर्वायर एक्झॅक्टली नाही आहे. जे काही लो टेम्परेचर असेल ते T1 आहे, हायर टेम्परेचर आहे T2. मग आपण जर ह्याला इक्वेट केलं ठीक आहे. आता इफिशियन्सी जो आहे हे सध्या आपण काय करूया इग्नोर करू. सो इफिशियन्सी जर इग्नोर केले तर आपल्याला काय मिळतं आहे बघा 1 मायनस Q1 अपॉन Q2 इक्वल टू 1 मायनस T1 अपॉन T2. सो दोन्ही साईडनं 1 1 कॅन्सल झाला आणि मायनस मायनस पण आता कॅन्सल होऊ शकतो म्हणजे दोन्ही प्लस होऊ शकतो. सो व्हॉट वी गेट Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. ठीक आहे. आपण ह्याच्यामध्ये फक्त आपण काय करत होतो बघा जे हीट एक्सचेंज होतं त्याची आपण मॅग्निट्यूड घेतलं त्याची डायरेक्शन नाही आहे. एका ठिकाणी काय आहे बघा हीट ॲब्सॉर्ब होते आणि एका ठिकाणी हीट रिजेक्ट होते. बरोबर. अशा दोन आहेत. त्यामुळे एकाचं साईन जे आहे ते काय असणार आहे मायनस असणार आहे, एकाचं साईन प्लस असणार आहे. सो ह्याला जर आपण रिअरेंज केलं किंवा आपण ह्याला काय करू शकतो मॉडमध्ये टाकू शकतो बिकॉज आता आपल्याला साईन पण बघायचे. आधी सेकंड लॉमध्ये किंवा इफिशियन्सी बघताना आपण काय केलं होतं फक्त मॅग्निट्यूड बघितलेली होती पण आता आपल्याला डायरेक्शन पण बघायचे. सो हे जे इक्वेशन आपल्याला आत्ता मिळालेलं आहे हे Q1 अपॉन Q2 इक्वल टू T1 अपॉन T2 ह्याला मी रिअरेंज करतो आणि आपल्याला काय मिळेल बघा Q1 अपॉन T1 दिस इज इक्वल टू Q2 अपॉन T2. ठीक आहे. आता यातलं एक आपल्याला माहिती आहे Q1 एक जो आहे तो प्लस असणार आहे एक मायनस असणार आहे कारण एक जो आहे तो ॲब्सॉर्ब होतोय. जो ॲब्सॉर्ब होतोय त्याला आपण प्लस म्हणणार आहे, जो बाहेर जातो त्याला मायनस घेणार आहे. सो ह्याच्यावरून जर आपण घेतलं तर काय लिहू शकतो बघा आपण Q1 अपॉन T1 प्लस Q2 अपॉन T2 दिस इज इक्वल टू 0. का तर ह्यातला एक Q1ची व्हॅल्यू आहे. Q1 काय आहे बघा हीट ॲट कोल्ड रिझर्वायर तो आपण रिजेक्ट करतोय त्यामुळे तो जो आहे तो मायनस आहे, तो बाहेर चाललेला आहे. सो Q1 विल बी निगेटिव्ह. ठीक आहे. आणि त्यामुळं आणि हे दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहेत. सो एक आहे -1 एक आहे +1
तर दोघांची ॲडिशन काय होईल 0 होईल. सो त्या पद्धतीने आपल्याला हे मिळालेलं आहे. असं ओव्हर काय आहे, आता इथं आपण बघितलं की अशा नंबर ऑफ सायकल्स आपण घेतलेल्या आहेत, ॲडेबॅटिक आणि आयसोथर्मल, ॲडेबॅटिक आणि आयसोथर्मल. ॲडेबॅटिक जी प्रोसेस आहे तिथं काय होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे फ्रॉम T1 टू T2. आणि आयसोथर्मल जिथं आहे तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे आणि हीट एक्सचेंज होणार आहे. आणि असे सायकल जी आहे ती आपण घेतलेली आहे. सो आत्ता जे मी घेतलं Q1 Q2 आणि T1 T2 हे कसं घेतलं, दोनच सायकल आहेत असं कन्सिडर केलं, बरोबर, म्हणजे एकच सायकल ॲक्च्युली. पण आता ह्या नंबर ऑफ स्टेप्समध्ये आपण हे डिवाइड केलेलं आहे. सो Q1 Q2 Q3 अशा नंबर ऑफ स्टेप्स असतील अप टू Qn, स्मॉल स्टेपमध्ये आपण हे डिवाइड केलेलं आहे. त्यामुळं आपण काय लिहू शकतो बघा, इंटिग्रेशन ओव्हर QI अपॉन T. ठीक आहे. सो इन्स्टेड ऑफ QI what I write dQI, so that is change in heat, and we consider this is as a reversible process. ओके, हे रिव्हर्सिबल प्रोसेस असेल कारण कॅनॉट इंजिन आहे किंवा कॅनॉट सायकल आहे, दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. सो दिस इज इक्वल टू 0. आपण काय केलं, ॲनॉलॉजी वापरली. ह्या दोन प्रोसेस जशा आहेत त्याचप्रमाणे सिक्वेन्स ऑफ प्रोसेस आपण केल्या तर आपल्याला काय मिळेल, सेम आन्सर 0 मिळेल. सो DI जो आहे DQI, आयची काही गरज नाही आता कारण चेंज आपण घेतलेला आहे ऑलरेडी. सो हा स्मॉल जो चेंज आहे म्हणजे आपण काय करणार आहे, ही जी प्रोसेस आहे, आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, ठीक आहे, ह्या आपण इतक्या स्मॉल घेणार आहेत की ऑलमोस्ट हाच कर्व आहे असं वाटलं पाहिजे. हे एकदम छोटा आहे ॲक्च्युली हे, ठीक आहे. अशा पद्धतीनं काहीतरी त्याचा छोट्या छोट्या लाईन ह्याच्यापेक्षा छोट्या, ज्याला आपण इन्फानाइटझिमली स्मॉल असं म्हणतो. आणि त्यामुळे हीट जी एक्सचेंज होणार आहे ती पण कशी आहे, इन्फानाइटझिमली स्मॉल आहे. आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हटलं आहे, DQ म्हटलेलं आहे. ओके, पण आता ह्याच्यात अजून एक चेंज आहे, तो मी चेंज काय आहे सांगतो आणि काय आहे सांगतो. त्याच्यानुसार आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये थोडासा चेंज करायचा आहे. हा जो DQ आहे ह्याला एक आडवी अशी लाईन त्याने दिलेली आहे, ठीक आहे. सो तो D बार असं आपण म्हणू शकतो, D बार Q. सो आता हे काय आहे हे सांगतो. ह्याचं जे नाव आहे हे आहे क्लॉशियस थेरम. क्लॉशियस थेरम आहे. आणि हा बार का दिला हे पण आता मी सांगतो तुम्हाला. सो ह्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे तर हा जो R आहे दिस डिनोट्स द सायकल इज रिव्हर्सिबल. आणि हा जो सर्कल केलेला आहे इंटिग्रेशनमध्ये दिस डिनोट्स द प्रोसेस इज सायक्लिक. ठीक आहे, सायकलमध्ये कम्प्लीट प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही हा रेशो आहे DQ/T हा रेशो काय आहे तर तो 0 आहे. ओके, सो आता मी तुम्हाला फर्स्ट लॉ जो आहे तो रिराईट करून दाखवतो. DQ इज इक्वल टू DU प्लस DW. नाव हिअर Q आणि D या दोघांचा जो डिफरन्शियल फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा तर बार दिला, D बार केलेला आहे आपण, ठीक आहे. आणि इंटरनल एनर्जी आहे ती मात्र काय केली आहे तसंच D ठेवलं आहे. तर हा जो काही आहे दिस इज इनएक्झॅक्ट डिफरन्शियल अँड इंटरनल एनर्जीचा जो डिफरन्शियल आहे दॅट इज एक्झॅक्ट डिफरन्शियल. ठीक आहे, हा पण काय इनएक्झॅक्ट आहे. आता मॅथमॅटिकली आपण बघण्यापेक्षा आपण थर्मोडायनॅमिकली जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की दिस इज पाथ डिपेंडंट फंक्शन. ठीक आहे, दिस डिपेंड्स ऑन पाथ, दिस ऑल्सो डिपेंड्स ऑन पाथ. ओके, Q and W are path functions but internal energy is a state function. ठीक आहे, त्यामुळे आपण ह्याला साधा D नुसता लिहू शकतो. ठीक आहे, जे पाथ डिपेंडंट फंक्शन्स असतील त्यांना आपण त्यांचा जो चेंज आहे तो D बार लिहिणार आहे वरती, Dला आडवी रेष मारणार आहे. ओके, मग आता त्यांच्या असं लक्षात आलं की दिस DQ/T दिस रेशो आपण हा बघितला रेशो घेतलेला आहे त्याचा सम जे आहे ते 0 आहे. आणि त्यांची जी सगळी मॅग्निट्यूड आहे हे बघा इथं बघितलं आपण मॅग्निट्यूड आहे ती प्रत्येक प्रोसेससाठी काय आहे सायकलमधल्या प्रत्येक प्रोसेससाठी ती जी मॅग्निट्यूड आहे दॅट इज कॉन्स्टंट. सपोज दिस इज वन सायकल, नॉट सायकल, दिस इज वन प्रोसेस आणि दिस इज नॉट रिव्हर्सिबल. ओके, सो दिस इज गोइंग फ्रॉम
दिस प्लेस टू दिस प्लेस अँड कम्स फ्रॉम दिस प्लेस टू दिस प्लेस. म्हणजे आयकडून एफकडं 1 या रूटनं जाते आणि एफकडून आयकडं 2 या रूटनं जाते. उलट पॉसिबल नाही, रिव्हर्सिबल नाही, इरिव्हर्सिबल आहे. सो इन दॅट केस व्हॉट वी कॅन डिफाईन रेशो जो काय आहे डी क्यू बाय टीचा, तो आय ह्या प्रोसेससाठी एक वेगळा रेशो घेऊ आणि एफ यासाठी एक रेशो घेऊ. तो ॲक्च्युली काय घेऊ आपण, वेगळा घेऊ. कारण रिव्हर्सिबल जेव्हा प्रोसेस असेल तेव्हा तो रेशो सेम असतो, बट इन केस ऑफ रिव्हर्सिबल द रेशो मे नॉट बी सेम. सो क्लॉशियस थेरम आपण जो बघितला, तर दॅट गिव्ज अस डेफिनेशन ऑफ एंट्रोपी, अँड दिस एंट्रोपी इज डी क्यू बाय टी. दिस रेशो इज नथिंग बट एंट्रोपी. अँड द चेंज आपण बघितला आहे, आपण डी क्यू हा इज अ चेंज बट ओव्हर द सायकल आपण बघितला. पण त्याच्याऐवजी सायकल नाही, आता नुसती एकच प्रोसेस आहे, म्हणजे जस्ट प्रोसेस 1 म्हटलं, आय टू एफ. ओके, सो ओनली दिस प्रोसेस ऑर ओनली दिस प्रोसेस एफ टू आय, ओनली दिस प्रोसेस. सो अशी जर प्रोसेस बघितली तर दिस इज इक्वल टू एस एफ मायनस एस आय और दिस इज इक्वल टू डी एस. आणि हा जो आहे तो इनएक्झॅक्ट आहे, डी क्यू जो आहे तो इनएक्झॅक्ट डिफरन्शियल, अँड इंटिग्रल इज फ्रॉम आय टू एफ. सो आता ह्याचा काय फायदा आहे, व्हाय वी डिफाईन एंट्रॉपी. दिस इज चेंज इन एंट्रॉपी. ॲक्च्युली वी कॅनॉट मेजर एस एफ separately and SI separately. What we can measure? We can measure the change in entropy. ds we can measure. Now if you can see, ds is state function. It does not depend on the path. Okay, so it will be better if we denote any integral or any equation using exact differential instead of inexact. Inexact वापरलं तर काय होतं आहे, थोडक्यात इनएक्झॅक्टचा काय तोटा आहे की आपल्याला ती सगळी इन्फॉर्मेशन नाही आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियलमध्ये कशी सगळी इन्फॉर्मेशन आहे, इनएक्झॅक्टमध्ये कसं आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत, नंबर ऑफ व्हेरिएबल्सवरती ते डिपेंड आहे मॅथमॅटिकली. ओके, आणि थर्मोडायनॅमिकली आपण बघितलं की पाथवर डिपेंड आहे. सो आपण असा प्रोसेस डिफाईन करण्यापेक्षा जो पाथवर डिपेंड आहे, आपण असं इक्वेशन डिफाईन करू की जो पाथवर डिपेंड नाही आहे, स्टेटवर डिपेंड आहे, तर आपल्याला काय होईल, इक्वेशन सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल. आणि म्हणून आपण ह्याला काय लिहिणार आहे, डी क्यू बाय टी इज इक्वल टू डी एस असं आहे. ह्याला आपण काय करणार आहे, सो दिस बिकम्स डी क्यू इज इक्वल टू टी डी एस, बरोबर. अँड वी कॅन पुट दिस इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण काय लिहिलं होतं, डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस dw. So in case of dw we have written pdv. So dv is a exact differential. ठीक आहे, व्हॉल्यूम जो आहे तो स्टेटवर डिपेंड आहे, तो पाथवर डिपेंड नाही आहे. सो दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल. सिमिलरली वी कॅन राईट du इज ऑलरेडी एक्झॅक्ट डिफरन्शियल, और वी कॅन ऑल्सो राईट दॅट cv dt. सो टेम्परेचर जे आहे ते पण त्या स्टेटवर डिपेंड आहे, ते पाथवर डिपेंड नाही आहे. अँड दिस इज इक्वल टू आत्ता आपण जे डिराईव्ह केलं त्यावरून टी डी एस. ठीक आहे, सो दिस इज फर्स्ट लॉ इन टर्म्स ऑफ एंट्रोपी. जे काय रिव्हर्सिबल प्रोसेस आहे त्याच्यासाठी डी क्यू बाय टी हा जो रेशो आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि ओव्हर द कंप्लीट सायकल फॉर दिस रिव्हर्सिबल प्रोसेस the sum or the integration is equal to 0. This is Clausius theorem. पण आता आपण काय करणार आहे, इन जनरल जेव्हा आपण थेरम बघणार आहे, सो दॅट इज इनइक्वॅलिटी, तेव्हा इक्वल टू साईन येत नाही, तेव्हा काय येतं आहे बघा, इंटिग्रल ओव्हर सायकलच आहे. पण इन दिस केस इट इज नॉट अ रिव्हर्सिबल सायकल, इट इज इरिव्हर्सिबल सायकल. सो ऑर इन जनरल एनी प्रोसेस विच आपल्याला माहीत नाही की रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे. सो ते जे आहे ते आपलं काय येणार आहे, डी क्यू बाय टी दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, दिस इज क्लॉशियस इनइक्वॅलिटी. आता ह्याच्यामध्ये क्लॉशियस इनइक्वॅलिटीमध्ये थोडक्यात क्लॉशियस थेरम आहेच. म्हणजे काय असणार आहे, ज्या वेळेला इक्वल टू साईन आहे त्यावेळेला काय असणार आहे, हे रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. आणि ज्या वेळेला ग्रेटर दॅन साईन असेल त्यावेळेला जी प्रोसेस असणार आहे ती काय असणार आहे, इरिव्हर्सिबल असणार आहे.
ओके. सो दोन्ही प्रोसेसेस आपण ह्या इनइक्वॅलिटीमधून इन्क्लूड केलेलं आहे इनइक्वॅलिटीमध्ये. बट दिस इज फॉर्म ऑफ सेकंड लॉ ओनली. ओके, हा सेकंड लॉच आहे. क्लॉशियस इनइक्वॅलिटी जी आहे आपण बघितली, किंवा आधीचा क्लॉशियस थिअरम जो आहे दॅट इज आउटकम ऑफ सेकंड लॉ. हे हीट इंजिनवरून किंवा ते जे सायकल आहेत, सायक्लिक प्रोसेसेस जे आहेत त्या प्रोसेसेसवरून हे इक्वेशन आलेलं आहे, आणि त्यामुळं दिस इज स्टील अ सेकंड लॉ. सो व्हॉट सेकंड लॉ हॅज गिवन अस इज द कन्सेप्ट नोन ॲज एन्ट्रॉपी. सो दॅट इज रेशो. इन्स्टेड ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर आपण स्टॅटिस्टिकल व्ह्यू मधली डेफिनेशन बघितली तर दॅट इज मोर इझियर, आणि ते आपण लगेच इमॅजिन करू शकतो. पण जो एन्ट्रॉपीचा ओरिजिन आहे तो थर्मोडायनॅमिक्समध्ये आहे, जो आत्ता आपण बघितला. आता आपण काय बघितलं बघा, त्याचा थोडक्यात आपण अर्थ बघूया. हा जो काय रेशो आहे दिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. इक्वल टू असू शकतो जेव्हा रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, बट इफ इट इज नॉट रिव्हर्सिबल, या केसमध्ये काय असणार आहे, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 मीन्स इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय, आपण कसं घेतो बघा, फायनल मायनस इनिशियल घेतो, SF मायनस SI. दिस रेशो इज पॉझिटिव्ह. ह्याचा अर्थ काय आहे, तर SF इज ग्रेटर. बरोबर, इनिशियलपेक्षा फायनल जी काही एन्ट्रॉपी आहे दॅट इज हायर ऑर दॅट इज ग्रेटर. सो दॅट इज प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीज ऑफ एन्ट्रॉपी. सो कुठलीही क्लोज्ड प्रोसेस असेल तर एन्ट्रॉपी कधीही कमी होऊ शकत नाही. सो एन्ट्रॉपी काय आहे हे आपण तसं इमॅजिन करू शकत नाही डायरेक्टली, जसं आपण हीट किंवा टेम्परेचर सेन्स करू शकतो, इमॅजिन करू शकतो. बट स्टील इट इज युजफुल क्वांटिटी बिकॉज इट इज एक्झॅक्ट डिफरन्शियल. इन एक्झॅक्ट नाही आहे, सो इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ. एक्झॅक्ट आणि इन एक्झॅक्ट जे आहे ते तुम्हाला मॅथमॅटिकली पण सांगायचं असेल तर मी सांगतो थोडक्यात. सपोज F इज अ फंक्शन ऑफ जस्ट x असं जर असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल x², असं फंक्शन आहे, देन आय कॅन डिफाईन dF/dx. सो दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल आणि एकाच व्हेरिएबलचं फंक्शन आहे. पण इफ सपोज g इज अ फंक्शन ऑफ x अँड y, लेट्स से x² + y². आता हे बघा, g इज नॉट ओनली फंक्शन ऑफ x, इट इज ऑल्सो फंक्शन ऑफ x अँड y. बरोबर. सो आपण त्या केसमध्ये काय लिहितो बघा, ते इनएक्झॅक्ट आहेत किंवा त्याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. सो दीज आर ∂g/∂x अँड ∂g/∂y. डॅबा किंवा डो असं त्याचा प्रोनाउन्सिएशन आपण करतो. सो दीज आर इनएक्झॅक्ट बिकॉज g इज नॉट ओनली डिपेंडिंग ऑन x बट इट ऑल्सो डिपेंड्स ऑन y. इन केस ऑफ f इट ओनली डिपेंड्स ऑन x. सो g जो आहे हा काय आहे, इनएक्झॅक्ट डिफरन्शियल आहे, आणि f जो आहे दॅट इज एक्झॅक्ट डिफरन्शियल. So same case is true for work done and heat. These two terms are not only depend on temperature, ते P आणि V वरती पण डिपेंड आहे, पण U जो आहे तो फक्त टेम्परेचरवर डिपेंड आहे. आणि जर तुम्ही स्टॅटिस्टिकल डेफिनेशन बघितली जर एन्ट्रॉपीची, तर यू विल फाइंड इट इज नॉट ऑल्सो डिपेंड ऑन टेम्परेचर. ॲक्च्युली इट इज डिपेंड ऑन टेम्परेचर, कारण ती एनर्जीवर डिपेंड असतो. ओके, बट स्टील इट ओनली डिपेंड्स ऑन टेम्परेचर, आणि बाकी कशावर इथे डिपेंड नाही आहे, पाथवर डिपेंड नाही आहे, फक्त स्टेटवर डिपेंड आहे, आणि त्यामुळे आपण त्याला एक्झॅक्ट म्हणणार आहे DS ला.